नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, मनसे आणि शिवसेना उबाठा विशेष करून हे दोघे एकत्र येणार यांचा संयुक्त मोर्चा निघणार असं होत असताना मोर्चा रद्द झाला. 5 तारखेचा मोर्चा रद्द झाला. ह्याचं कारण जी हिंदी सक्तीचा जो नियम केला होता, जी अधिसूचना जारी केलेली होती ती रद्द केली. आता तो विषय तिथे संपला. पण ह्यामध्ये सगळ्या पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय चातुर्य किंवा यांचा राजकीय मुत्सद्दीपणा हा पणाला लागला होता. आणि त्यांनी तो पणाला लावला आणि त्यांनी मोर्चा आणि ते वातावरण एकूणच वातावरण तापायच्या आधी, वातावरण तयार व्हायच्या आधी हे सगळं संपवून टाकलं. हा त्यांचा एक राजकीय मुत्सद्दीपणाचा चातुर्य. दुसरी गोष्ट अशी की खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत का? मनाने एकत्र आलेत का? एकमेकांची गरज ओळखून एकत्र आलेत का? ते तर खरंच नाही आहे. उद्धव ठाकरेंची मजबुरी आहे. तिथे उद्धव ठाकरे स्वतःच्या मजबुरीशिवाय, गरज असल्याशिवाय कुणालाही जवळ करत नाही. ही त्यांची खासियत आहे, त्यांची ख्याती आहे याविषयी. तर उद्धव ठाकरेंनी जे राज ठाकरेंना या बाबतीत जे नमती भूमिका घेतली, एक पाऊल मागं घेतलं आणि एकत्र येऊ असं म्हटलं, ती त्यांची गरज आहे. परंतु राज ठाकरेंना हे सगळं माहीत आहे. पण तरीही राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे जायचं ठरवलं आणि यांच्याशी हात मिळवणी केली, किंबहुना केल्याचा आभास निर्माण केला. आता खरंच दोघं महापालिका निवडणुकीत आणि पुढच्या निवडणुकीत एकत्र येणार आहेत का? तर शक्यता फार कमी आहे. कारण याचं कारण असं, या सगळ्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसच आहेत. मंडळी, राज ठाकरे यांचा झालेला अपमान एकत्र शिवसेनेत असताना, ते काहीही मानापमान असेल, आणखीन काही गोष्टी असतील, तर ते काही राज ठाकरे विसरलेत असं वाटत नाही. परंतु तरी मग ते आता एकत्र मोर्चा का काढणार होते किंवा एकत्र येण्याचं एक पाऊल पुढे का टाकत होते एकत्र येण्यासंदर्भात? हे मनाशी वातावरण निर्मिती होते आहे, त्याला ते पुष्टी देत होते. असं का होत होतं? ह्या सगळ्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस आहे. त्यांचा राजकीय चातुर्यपणा आहे, राजकीय मुत्सद्दीपणा आहे. मंडळी, एक तर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपेक्षाही देवेंद्र फडणवीस अतिशय जवळचे आहेत आणि चांगले दोघं मित्र आहेत. एकमेकाला पुरेशी राजकीय समज आहे, जाण आहे. एकमेकाची ताकद, एकमेकाचं मुत्सद्दीपणा, एकमेकाची गरज दोघेही ओळखून आहेत. त्यामुळे दोघेही अतिशय चांगले मित्र आहेत. आणि देवेंद्रजींच्या इच्छेशिवाय आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय राज ठाकरे यांनी हे पुढे टाकलेलं पाऊल, हे जे पाऊल आहे ते पुढे टाकलेलं नाही. हे नक्कीच आहे की मोर्चा एकत्र निघणार होता, हे खरं आहे. उबाठाचा आणि मनसेचा, अन्य काही विरोधी पक्ष त्यात होते, परंतु मुख्य मनसे आणि उबाठा हे दोघं एकत्र येणार होते मोर्चासाठी. तर ती सगळं देवेंद्र फडणवीसच त्या पाठीमागे होते. ह्याचं कारण असं की जर राज ठाकरे तिकडे गेले नसते, समजा मोर्चाला गेले नसते, मोर्चा निघाला नाही, हा भाग विषय वेगळा रद्द झाला. परंतु एकट्या उबाठाला श्रेय मराठी मतांचं जाऊन चाललं असतं का? श्रेय जाऊन चाललं असतं का? व एकट्या उबाठाला जर असं झालं असतं की उबाठानेच मोर्चा काढला, शेवटी मराठीचा कोण आहे? त्यामुळे जी मक्तेदारी का होती ती मोडून काढायची होती देवेंद्रजींना. त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांना मोर्चात सामील व्हायला होण्याचा सल्ला दिला. आणि राज ठाकरे हेही स्वतः मुत्सद्दी आहेत. त्यांना हे माहीत आहे की काही झालं तरी महापालिका निवडणुकीत आपल्या वाट्याला किती जागा येतील, यांच्याशी युती केली तर किती जागा येतील, तर फार कमी जागा येणार आहेत. पण त्यापेक्षा देवेंद्रजींशी कॉम्प्रोमाइज आपण जर केलं, तडजोड केली तर उपमहापौरपद आपल्या एक ताब्यात येईल, वाट्याला येऊ शकतं.
किंवा अन्य काहीही म्हणजे समजा राज्यसभेवर विधान परिषदेवर कुठेतरी आमदार खासदारपद नियुक्ती होऊ शकते किंवा स्वतंत्र लढलो तर 5-10 जागा निवडून येऊ शकतात आणि ताकद दाखवता येऊ शकते, वातावरण निर्मिती होऊ शकते. त्यामुळे महापालिकेत उबाटा आणि मनसे हे एकत्र लढतील असं नाही. आणि देवेंद्र फडणवीस हे 100% ह्यांना एकत्र लढून देणार नाही. ह्याचं कारण त्यांना महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. मागच्या वेळी त्यांनी माघार घेतली, 82 जागा मिळूनही 82 भाजपला आणि शिवसेनेला त्यावेळी अखंड शिवसेना होती, 84 जागा मिळाल्या. तरीही केवळ सरकार चालवायचं आहे. ते मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, म्हणून सरकार चालवायचे, तर अडथळा कुठला यायला नको म्हणून त्यांनी तडजोड केली, नमती भूमिका घेतली आणि शिवसेनेला महापौरपद दिलं, महापालिका दिली. पण आत्ता ह्या वेळेला मात्र ते शक्य नाही. त्यामुळे मनसेला ते काही करून स्वबळावर मुंबई महापालिकेत लढायला भाग पाडणार आणि मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढणार. सर्वच्या सर्व बहुतांशी जागा मनसे लढवणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि ह्या सगळ्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय खेळी, राजकीय चातुर्य आणि मुत्सद्दीपणा हा असणार आहे. मोर्चाला जाण्याचं जे जाणार होते राज ठाकरे त्याचं कारणच हे होतं की एक माफी मराठी मतं ही उबाठाकडे जाऊ नये. यात भागीदार आम्ही मराठीचे खंदे समर्थक आहोत आणि आम्हीही मराठीच्या मुद्द्यावर सरकारशी 2 हात केले, भांडलो, विरोध केला, रस्त्यावर आलो. हे राजसाहेबांना दाखवून ठेवायचं होतं, म्हणजे इथे मतांची विभागणी होणार होती. त्यामुळेच देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या दोघांनाही एक होऊ देण्याचं नाटक केलं, फास निर्माण केला. मंडळी, महापालिका निवडणूक येतच आहे. आपण बघाल की महापालिका निवडणुकीमध्ये मनसे सर्वच्या सर्व जागा मुंबई महापालिकेतील लढणारच आणि सर्व जागा मनसे लढतोय तरच तो देवेंद्रजींचा म्हणजेच भाजपचा फायदा असणार आहे, ह्याची देवेंद्रजींना पूर्णपणे खात्री आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकून नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.